नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना परत एकदा लाडक्या बहिणीने निवडून दिल्याने तुम्हाला आता महिन्याला 21 रुपये असं सलग 5 वर्ष पैसे मिळणार आहेत। परंतु आता परत काही नियमामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या एका बैठकीत सांगितले आहे की लाडक्या बहिणीचे पैसे 5 बँकांना या देऊ नका। का देऊ नका? कारण या 5 बँकांमध्ये अनेक बहिणींना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यांना त्या बँकेमध्ये व्यवस्थित पैसे येत नसल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे या 5 बँका चालणार नाहीत असे एकनाथ शिंदेंनी सांगितले। त्यामुळे 5 बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। तुमचे जर या 5 बँकांमध्ये खाते असेल तर तात्काळ तुम्हाला बदलावे लागणार आहेत, तरच तुम्हाला पुढील हप्ता व्यवस्थित येणार आहे। त्यामुळे 5 बँका काढून टाकण्यात आलेल्या आहेत। या 5 बँका कोणत्या आहेत बघा। परत एकदा लाडकी बहीण योजनेसाठी आता हे बँक खातं चालणार नाही। लाडक्या बहिणीचा हप्ता आता फक्त याच बँकेत येणार। बँकेचे तुमचं जे काय असेल ते बाकीचे बँक जे आहेत ते सर्व रद्द होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एखादा 2 हप्ते राहिले पण असतील किंवा काही पैसे आले नसतील, पण आता पुढचा जो हप्ता आहे तो वाढवून तुम्हाला 21 रुपये झाला आहे। आधी 1500 रुपये मिळत होता, आता 21 रुपये झाला आहे। जो येण्यासाठी तुम्ही बँक खाते आता तुम्हाला बदलावे लागणार आहे। बघा, महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कारण आता 5 बँका चालणार नाहीत। कालच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या एका बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की 5 बँका चालणार नाहीत। जर 5 बँकामधील तुमचं जर यामध्ये खातं असेल तर आत्ताच बदलून घ्या। बघा, या 5 बँका कोणत्या आहेत बघा। हे 5 बँके खाते चालणार नाही, याबद्दल प्रशासनाने आता नवीन अपडेट दिले आहे। आधी महिलांच्या मनामध्ये शंका होती, परंतु शिंदे सरकार निवडून आल्यावर लगेचच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यामध्ये या निर्णय प्रक्रियेत बदल केला गेला आहे। यामध्ये आता 5 बँकांचा समावेश आहे ज्या आता लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाहीत। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहोत आणि या 5 बँका कोणत्या चालणार नाहीत हे पण सांगणार आहोत। बघा, कालच एक महत्त्वाची बैठक झाली, त्यामध्ये असं सांगितलंय की या 5 बँकांमध्ये महिलांना पैसे येण्यास अडचण येत आहे। तात्काळ या 5 बँकांमध्ये खाते जे असेल ते महिलांनी बंद करावे असे सांगितले। मग या 5 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या, तुमचं खातं बदलून घ्या, नाहीतर तुमचे पैसे वरून सरकार पाठवेल परंतु मध्ये अडकून राहतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा, तुम्हाला 5 बँकांची नावे सांगणार आहे। बघा, आता महिलांसाठी अर्जंट तातडीची सूचना, तुमचं आधीचं बँक खातं चालणार नाही। बघा, तुमचं बँक खातं चालणार की नाही हे लक्ष देऊन बघा, लगेचच चेक करा। आत्ताच्या आत्ता निवडून आल्यानंतर या निर्णय प्रक्रियेत बदल केला आहे। ती जे 5 बँक आहेत या निर्णय प्रक्रियेत बदल करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे अडकत आहेत, लवकर पैसे येत नाहीत। हे कारण लक्षात आल्याने सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। बघा, हे 5 बँके कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। लाडकी बहीण योजनेच्या बँकेच्या खात्यात हप्त्यामध्ये पण बदल झाला आहे। त्यासाठी आता सर्व जिल्हाधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आता तुम्हाला 1500 रुपये वाढवून 21 रुपये देण्याचा निर्णय पण झालेला आहे। जे तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासन दिलं की तुम्हाला हप्ता वाढवून 1500चा 21 करू, तो निर्णय झालेला आहे। मग तुम्हाला याबद्दल एक तारीख सुद्धा आलेली आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे येणार हे पण सांगतो। आणि 5 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे 1 रुपया सुद्धा येणार नाही। त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर या 5 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकर बदलून घ्या। बघा, या 5 बँका कोणत्या आहेत, पण आता एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे या 5 बँके खाते तुमचे चालणार नाही। तुमचं कोणत्या बँकेत खाते आहे, चालेल की नाही, कसं चेक करायचं, व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटाच्या आत तुम्हाला मोबाईलवर तुम्हाला एक प्रक्रिया समजून सांगतो। तुम्हाला टेन्शन आले असेल की बँकेत जावं लागणार, कारण की आता गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे। बँकेमध्ये जाऊन महिलांना हे काम अर्जंट करावे लागणार आहे, अन्यथा पुढचा जो हप्ता आहे तो येणार नाही। तुमच्या आधीचे पैसे जरी आले असतील, बघा काय सांगितले, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे। तुम्हाला बँकेसंदर्भात जर तुमच्या बँकेत जे तुमचं अकाउंट असेल आणि तुमच्या बँकेतील अकाउंट जर ती बँकच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर चालत नसतील तर पैसे वरून सरकार पाठवणार पण मध्येच अडकून राहतील। त्यामुळे 5 बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर आत्ता सावधान व्हा, लगेचच तुमचं खातं बदला, कारण बदलल्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये व्यवस्थित पैसे मिळाले असतील। बघा, पण आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल, कारण की बँक खात्यासंदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी आता देण्यात येत पण आहे। आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला बँक खातं कोणतं चालणार आहे, कोणती बँक खाते चालणार नाही हे नक्की बघून घ्या, कारण तिकडून सरकार पैसे पाठवतील आणि तुमचे हे बँक खाते चालणार नाही। त्यामुळे तुम्हाला अडचण येते। त्यासाठी सगळ्यात पहिला तुम्ही बँक खाते चालणार आहे का नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या,
कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री, तुम्हाला माहीत आहे की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासन दिलं की 1500 रुपयेवरून हप्ता तुमचा 2100 करू, आणि तसा करण्यात सुद्धा आला आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी या ज्या 5 बँका आहेत ना, या बँकेमध्ये पैसे अडकतात, तुम्हाला तिथं तासनतास थांबावं लागतं. त्यामुळे अडचणी लक्षात घेऊन 5 बँका या बदलण्याचा निर्णय घेतलाय. मग कोणता निर्णय आणि 5 बँका कोणत्या आहेत बघा लक्ष देऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं, तुम्ही आम्हाला निवडून आणा, आम्ही तुम्हाला 1500 रुपयेवरून तुमचा हप्ता वाढवून 2100 रुपये करून देऊ. शिंदे जे बोलले तसंच झालेलं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला एका काल बैठकी झाली, त्या बैठकीमध्ये सांगितले की 2100 रुपये तुम्हाला देण्याचा निर्णय देखील आता घेण्यात आला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही दिलेला शब्द पाळतो, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असं ते म्हणाले. आणि लाडक्या बहिणींना अभिनंदन देत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, जे म्हणजे आता 5 बँका चालणार नाहीत. मग हे 5 बँका कोणत्या आहेत हे तुम्हाला आता करावं लागेल. बँकेत जाऊन तुम्हाला तात्काळ ते खातं बदलावं लागेल. जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पुढील हप्ता येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, त्याचबरोबर त्यांनी लाडक्या बहिणींचा पुढील हप्ता कधी येणार आहे याबद्दल डायरेक्ट तारीखही सांगून टाकली आहे, आणि नेमकी कोणत्या तारखेला तुमचं पैशाचं वाटप होणार आहे बघा याबद्दल सुद्धा सांगितलं आहे. कधी पैसे येणार आहेत बघा. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, एकनाथ शिंदेने जे आश्वासन दिले ते काय आश्वासन दिले बघा व्हिडिओमध्ये तुम्हीच. आता मतदान झाल्यावर 23 नोव्हेंबरला निकाल झाला की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार. आता तुम्हाला विश्वास पटला असेल की काय म्हणाले मुख्यमंत्री, परंतु सगळं खरं आहे. पण आता इथे त्यांनी सांगितले की पैसे येणार, पण त्यासाठी हे बँक खातं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. मग कोणती बँक खाती चालणार, कोणती चालणार नाहीत. तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर आता बँक बदलावी लागेल का, तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. कारण की आता 2100 रुपये तुम्हाला बँकेत येणार आहेत, 1500 रुपये तुमचे गेले, आता 2100 रुपये तुम्हाला हप्ता येणार आहे. बघा, याची तारीखही आता फिक्स झाली आहे. परंतु महिलांनी तातडीने तुम्हाला एक काम करायचे आहे, कारण की आता ह्याच बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, बाकीचे बँक खाते चालणार नाहीत. तुमचा जोडलेला बँक खाते देखील आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत बघा. आम्ही शेवटला व्हिडिओला बँकेची नावं सांगणार आहे. या बँक खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर बदलावं लागेल. बघा, आता तुम्हाला 2100 रुपये आता येणार आहेत. पूर्वी महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी येत होते, परंतु आता 2100 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला सलग 5 वर्षे तुम्हाला दिले जाणार आहेत. बघा, 5 वर्षे तुम्हाला हप्ता देणार आहे. त्यामुळे 5 बँका तुम्हाला कोणत्याही लक्ष देऊन बघा. त्यामुळे आता 5 वर्षे एकच बँक खाते चालणार आहे. त्यामुळे कोणती अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने मोठा बदल केला आहे. यामध्ये 5 बँका आता चालणार नाहीत. यामध्ये 5 बँका कोणत्या आहेत महिन्यानो, तुम्हाला आता 5 हप्ते जे काय असेल ते तुम्हाला आधीचे 5 हप्ते मिळाले असतील किंवा 6 हप्ते मिळाले असतील, जे काय असेल ते तुम्हाला हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला त्याचे पैसे तुम्हाला 7500 रुपये पण आले असतील अकाउंटला. पण लक्षात घ्या, तुम्हाला आता 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहे. म्हणजे प्रति महिना 2100 रुपये म्हणजे जवळपास वर्षाला 25,200 रुपयांचा तुम्हाला लॉस तुम्हाला होऊ शकतो. मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करून पुढे जायचं आहे. बघा, तुम्हाला काय सांगितलंय, व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला शेवटला व्हिडिओच्या 5 बँका सांगणार आहे. बघा, मग 5 बँका या कोणत्या आहेत. मग आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार, नियमामध्ये बदल काय झाले आहे, आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचं आहे. हे आता लक्षात घ्या. याच बँक खात्यात जमा होणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला बँक खाते देखील आता तुम्हाला नवीन खोलावं लागणार आहे. कोणतं बँक खातं आहे लक्ष देऊन बघा, कारण या 5 बँका तुम्हाला चालणार नाहीत. बघा, 5 बँका तुम्हाला लगेच सांगणार आहे, लक्ष देऊन बघा. आणि माहिती तुमचे वर्षाचे जे काय असेल, तुम्हाला वर्षाला आता किती मिळणार आहेत तर 25,200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता सगळ्यात आधी लक्षात घ्या, DBT म्हणजे आता जे काही तुम्हाला पैसे आले आहेत ते त्यांचे हप्ते राहिले असतील किंवा पूर्वीचे पैसे पूर्ण आले असतील, पुढच्या पैशाची प्रतीक्षा तुम्ही करत असाल, तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. परंतु या 5 बँका चालणार नाही. बघा, आता लक्ष देऊन तुम्हाला या 5 बँका सांगणार आहेत जे लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाहीत. त्यातील पहिली बँक आहे ती म्हणजे देना बँक, त्यालाच आपण विजय बँक सुद्धा म्हणतो. दुसरी जी बँक आहे ती म्हणजे अलाहाबाद बँक, त्यालाच आपण इंडियन बँक सुद्धा म्हणतो. आणि तिसरी जी बँक आहे ती म्हणजे ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स, ही तुम्हाला बँक चालणार नाही. चौथी जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकानेर,
आणि जयपूर ही बँक जी आहे ही चालणार नाही। बघा 5वी जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर ही बँक तुम्हाला चालणार नाही। लाडक्या बहिणींनो, यात जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर तुमचं खातं बदला, कारण या बँका चालणार नाहीत असं सांगितलंय। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे आता या बँक खात्यात मिळणार सर्वात आधी हप्ता, म्हणजे कोणतं बँक खातं आहे की ज्यामध्ये सर्वात आधी हप्ता सुरक्षित आहे, बघा ते पण सांगतो। या योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टामध्ये खाते असल्यास तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतात, कारण पोस्टामधील बँक खाते तुमच्या आधार कार्डला डायरेक्ट लिंक केलेले असते आणि त्यामुळेच तुम्हाला हप्ता येण्यासाठी किंवा योजनेचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। इतरही राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच अथवा तुमची सहकारी बँक यामध्ये जर तुमचे खाते असल्यास आणि त्याला आधार कार्ड लिंक असल्यास तुम्हाला पैसे येण्यात कोणतीही अडचण येत नाही। त्यामुळे या बँका किंवा पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचे पैसे येऊन जातील असं सांगण्यात आलंय। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।